तर आता झालंय थंड, आता आपण भरून घेऊया खेकड्यांमध्ये. तर आम्ही चाललोय दळून खेकडी धरायला. माझ्यासोबत वनिता आहे, संजय आहे, सर पण आहेत. आता चाललोय डोंगरागड. नारळाची कवटी घेतल्यात हे करायला, दळायला. सगळेजण दगडाने दळतात, पण आपण याने दळून बघूया. ऊन पण खूप झालंय आणि लांब पण जायचंय, खूप ऊन झालंय. आताशी रस्त्याला चाललोय, अजून वरती जायचंय. तर आम्ही तिकडे चाललोय खेकडी पकडायला, अजून खूप वरती जायचंय. तर चला जाऊया. सांभाळून चाला का, कुयलू आहे आणि लई खाज पण लागती. इथं फिल्टर होऊन पाणी येतंय चांगलं, मग इथंच पाण्याला येतो. पावसाळ्यामध्ये झुरीला पाणी पण असतंय. तर खूप वरती आलोय, आता दमलं, आता पाणी पितो आणि मग खेकडी काढतो. तर मित्रांनो, तुम्हाला मी खेकडी उकरलेले दाखवते, पावसाळ्यात उकरलेले. हे कसे ओळखायचे. इथं पण आहे, इथं पण आहे. बघतो आता काढून निघतात का. तर आम्ही दळायला सुरुवात केली. वनिता पण आहे आमच्या सोबत. तर चला दळूया. खेकडा नाही, पण पाल निघाली. इथं बारीक खेकडा निघाला होता, पण परत आतमध्ये गेलाय. आता इथं पण निघाला आहे बारीक. भेटतोय का नाही बघूया. तर आता लहानच भेटलाय. आताशी सुरुवात झाली निघायला. हे निघतात आणि परत पळून जातात आतमध्ये. तर हे खूप वाजतात, त्याच्यामुळे खेकडा पण पळून जातात आणि आमचे पाय पण पडतात. त्यामुळे साफ करतो. तर आताशी मोठा मिळालाय, अजून पण निघतात. रेसिपी पुरतं पकडूया, मिळतील तेवढे.
अशी चांगली साईज मिळायला लागली. अजून पकडूया. एका जागी जास्त लोकांनी भरडलं का मग जास्त आवाज होतोय म्हणून जास्त खेकडा पण निघतात. इथं बारीक निघाला होता पण लय आतमध्ये आहे, हात पण नाही जाणार म्हणून जाऊ द्या. आता वरती जाऊया. दगड लागली. तर आता सरांनी पण एक पकडलेला आहे जरा मोठा. तर एवढे खेकडे भेटलेत रेसिपी पुरतं आणि टाइम पण लय झालाय. तर आता घरी जाऊया आणि रेसिपी बनवूया. लय टाइम झाला, घरी पोहोचलो आताशी. एवढा वारदर्ग ठेवलाय का? मग माझ्या पुरतं बस झाला. आता म्हणे आपण चहा करू, थोडासा पिऊ आणि मग रेसिपी बनवू. आपल्याला वाटण वाटायचंय म्हणून पाटा धुवून घेते थोडासा. खोबरं झालंय बारीक वाटून. आता आलं लसूण घेऊया. वाटणामध्ये टाकलंय कांदा भाजलेला, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि गरम मसाला. आता हे वाटून झालेलं आहे. आता काढून घेऊ आणि जाऊ रेसिपी बनवायला. मी पण आजीला खेकडा मोडू लागते. आता आम्ही खेकडे फोडले आणि त्याच्यातली घाण काढली आणि परत तसेच लावून ठेवलेत. परत लावले. आभाळ असं निघालं ना, पाऊस पडाय झाल्यासारखा, मग लय मोठमोठाल्या निघतात खेकडे. तेव्हा जास्त निघतं का? हा, तेव्हा लय जास्त कंची अशी धरून जिकडं कंची तिकडं सह्या अशी करून. होऊन राहते. तर आता कढई ठेवते चुलीवर. वाटण तळून घेऊया आणि मग खेकडं भरूया. तर आता खेकड्यांमध्ये भरायला मसाला भाजून घेऊया तळून. तेल घेते आता वाटण तळायला. तर आता हळद घेऊया. आता घरचा मसाला घेऊया थोडा. थोडं तिखट बनवूया, तिखटच चांगलं लागतं. तर आता पीठ घेऊया थोडंसं. बाजरीचं पीठ आहे. थोडंसं पाणी घेते.
तर मीठ पण घेऊया त्याच्यातच. तर हे झालंय, आता तळून घेऊया आणि मग खेकडी भरूया. आता हे परतून घेते नीट. राहिलेला मसाला पण टाकलाय सगळा परतून घेऊया. तर वरून पण कोथिंबीर टाकूया थोडीशी. हे झालेलं आहे, आता उतरवून घेऊया. गार करून मग खेकड्यांमध्ये भरूया. हे कढईमधून काढून घेऊ म्हणजे लवकर गार होईल. ये क्या लगाया है तुमने? हाँ, किसका सिंदूर तुमने अपने सर में भरा है? पोरं पण लय मस्ती करतात इथं, गपचीप पण नाही मस्ती. तर आता झालंय थंड, आता आपण भरून घेऊया खेकड्यांमध्ये. ह्याचा मांदा आम्ही काढला नाही, अंडी पण आहेत म्हणून तसंच ठेवलाय आणि तसंच भरूया. आता हे बंद करून घेऊया परत. तर असा भरलाय इकडून पण आणि लावून घेतलाय. आता दुसरा भरूया. तर हा शेवटचा खेकडा राहिलाय, हा भरून घेऊया आणि तेलावर टाकूया. झाला शेवटचा खेकडा. चिकटपट्टी. तर आता तेल टाकून घेऊया. तर आपण हे मसाले परत वरून टाकूया. हळद, घरचा मसाला आणि थोडासा मटन मसाला टाकलाय म्हणजे ग्रेव्ही होईल. थोडंसं वरून पाणी पण टाकलंय त्याच्यात. एकदम मस्त सुगंध सुटलाय. तर थोडंसं पाणी ओतूया आणि मसाला थोडा वेळ शिजून घेऊया आणि मग खेकडे टाकूया. तर आता ग्रेव्ही झालेली आहे. थोडा वेळ उकळू द्या. हळू सोडते नाही तर उघडतील. नांग्या पण टाकूया वरून. तर आधी पण मीठ टाकले, परत थोडंसं टाकूया. हळूहळू हलवते नाहीतर खेकडी उघडतील. कोथिंबीर वरून टाकते. तर हे झाले तयार. आता उतरवून घेऊया आणि भाकरी करूया. हे झाले तयार आता. तर मित्रांनो, मी असे भरलेले खेकडे बनवते. तुम्ही कसे बनवता कमेंटमध्ये कळवा. कुठे खेकडा आहे समजत पण नाही. मी पण घेते, मला पण भूक लागली. लय हिंडलो दिवसभर. दिदे मस्त झालं हा कालवण. आता खेकडा खाऊन बघतो बरं. एक नंबर मस्त झालंय. तर मित्रांनो, हे बघा मी तुम्हाला खेकडा उघडून दाखवते. भरल्यानंतर असा दिसतो. तर मित्रांनो, असे मी बनवते भरलेले खेकडे. हा बघा मित्रांनो नांगा. तर हा खाते. सगळ्यात मोठा होता, सरांनी मलाच घ्यायला लावला. हा बघा पूर्ण भरलेला आहे. भरीव भरीव आहे. तर सरांचा पण यूट्यूब चॅनल आहे. एकदा सरांचे चॅनल नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.